तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. किट्टू आमचा लपलेला होता. आमचा किट्टू दादा लय हुशार झालेला आहे आता, है ना किट्टू दादा? हुशार झाला ना. आणि त्याने आता डाळ खाल्ली तर हे बघा पूर्ण कपड्याला लावली, है ना किट्टू? डाळ आणि भात खाल्लेला आहे, चपाती पण खाल्लेली. हा, डाळ आणि चपाती भात खाल्लेला आहे. आणि मेन गोष्ट अशी आहे, जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये नाही का मायराला नाही का रक्ताची खूप कमी सांगितलेली आहे डॉक्टरांनी. खूपच कमी रक्त आहे, तर त्याच्यासाठी नाही का मी तिला फळ फ्रूट काहीतरी घेऊन येतो. म्हणजे रोजचे फळ फ्रूट तर आहेच, पण आता एक्स्ट्रा पण गाजर, बीट, काकडी असं काहीतरी ऍड करावं लागलं. That is correct. मला आज मी एक चॅलेंज देते, तर मी किचन मध्ये जा आणि माझ्यासाठी काहीतरी बनवा, आहे ना रे किट्टू दादा? अरे मम्मी मला नको बनवायला सांगू, मला हात दाबलाय. बरं, किट्टूला नको म्हणायला सांगू, किट्टूचा हात दाबलेला आहे पहिलेच. किट्टू आमचा खूप एक्सपर्ट आहे ना किट्टू दादा? नाही हो, त्या सकाळी साखर आणि चपातीची पोळी हा, बनवली. लय भारी पोळी बनवली होती, तो मला खायला देणार खाल्ली होता. नाही ती, पकवून शिजवून खाल्ली परत. हा, उन्हात ठेवली होती मस्त त्याने, होती, साखर साखर बनवली. मस्त उन्हात ठेवली होती, है ना किट्टू? कडक झाली एकदम. पण किट्टू तुम्ही- दादा, किट्टूला माहिती का, थांब ना, किट्टूला माहिती का, बोलू दे ना. किट्टू, मम्मीच्या पोटात जो बाला आहे ना त्याला रक्त खूप कमी चाललंय, कारण की मम्मी काही खातच नाही. हा, मी त्याच्यासाठी ती चपाती बनवली होती. साखर टाकून अरे, बघितली का? त्याच्यासाठी बनवली होती. साखर टाकून बनवली होती माझ्यासाठी चपाती, पण ती मला बोलला शिजून घेऊ मी. बरं, काय काय खायचंय मला ते सांग. तुम्ही किचन मध्ये जा आणि काहीतरी बनवा माझ्यासाठी. काहीतरी म्हणजे काय खाऊ वाटतं? काहीच नाही खावत असं मला, पण असं माझं रक्त वाढून हे बनवा काहीतरी. रक्त बनवू का? माझं रक्त कापतो. हा? तुम्हाला नाही जास्त डॉक्टरने सांगेल, तुम्हाला पण नाही जास्त रक्त. हा, आम्हाला दोघांना रक्ताची कमी आहे, तर त्याच्यामुळे आपण काय बनवलं. हा, आपल्या कमेंट मध्ये नाही का खूप सारे कमेंट होत्या, गुळ आणि शेंगदाणे, तू जसं बोलली आता मागे, गुळ आणि शेंगदाणे, तर त्याचे आपण लाडू बनवूया. येते तुम्हाला? येत नाही, पण तू मला सांगशील, तू कधी बनवले? मी चिक्की बनवली होती बघा. हा, मग तसेच ना. कडक पाणी झाली तयारी, कडक नको, पण चिक्की नको. नाही, लाडू लाडू म्हणजे नाही काय, भुसभुशीत झाली पाहिजे. ही नाही का 2 सकाळी खाऊ शकते, 2 संध्याकाळी खाऊ शकते असं. नको, सकाळीच बस झाली दोनच. नाही म्हणजे 2-2 खात जा ना, रपकन रक्त वाढेल ना पटापट. एवढं पण असं है ना किट्टू? किट्टू इकडे चला. आता किट्टू पण आम्हाला मदत करू लागणार आहे मला. किट्टू आता मी चपात्या बनवताना तू काय मदत करू लागणार आहे मला? मी तुम्हाला पुरी सामग्री देते काढून, आणि पुरी सामग्री? पुरी नाही बनवायची आपल्याला, सामग्री देते मला सर्व काढून. दे ना मग. आणि- आहे का पण आपल्याकडे? हा, मग गुळ आहे, गुळ पण आहे. शेंगदाणे. जेवढा गुळ आहे तेवढाच बनवा, कारण जास्त ओके, गुळ चल नाही. चल किट्टू दादा, तू पण खाशील लड्डू? आणि आम्हाला आज डीमार्टला पण जायचंय थोडं कामाला. त्याच्यासाठी मला सामान बघावं लागेल, पण हा, मग कारण सामान पण डाळी बघ. असं बाकीचे आपल्याला माहिती कोणतं जास्त इम्पॉर्टंट सामान लागतंय. साबणी, कोलगेट, बाथरूम मधले सामान हे जास्त लागते. मग तेच घे ना आज. फिनाईल आणि भांड्या साबणी, कपडे साबणी, चालेल ना, चल. निरमा पावडर. बाकीचं दगड डाळी तसेच आहे, भाजीपाला खातो ना आपण जास्त कंटिन्यू. कधी मध्ये डाळ, आणि म्हणजे डेली कधी मूग डाळ तर असतेच. ओके, त्याच्यामुळे सामान बघावं बघून घे लागतं. एकदा. हा, मग जास्त सामान नको, पैसे पण नाही आपल्याकडे तेवढं सामान घ्यायला, हा. मला असं वाटतंय. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. नाही खरंच नाहीये, तर थोडं आणि तुम्ही खरंच लिमिटेड. बनणार आहे का शेंगदाण्याचे लाडू माझ्यासाठी? मग काय खोटं बोलतो मी? खरं तुझं रक्त वाढवायचंय बाई मला. हिचं नाही का रक्त कोणत्या पण हालत मध्ये मला वाढवायचं, म्हणजे 15-20 दिवसात तरी वाढलंच पाहिजे. कितीतरी पॉईंट हिचं एवढं कमी सांगितलं ना रक्त डॉक्टर. बघा, तुम्ही इतकी काळजी घेतात माझा नवरू बा, आणि तुम्ही अशा वाईट नका बोलत जाऊ. एखादी कमेंट जर घाणारीला मला कस तरी वाटतं, असं नका बोलत जाऊ. आमच्या दोघांबद्दल नका बोलत जाऊ. कधी मला हे वाईट बोलता, कधी माझ्या हस्बंडला वाईट बोलता. मागच्या ब्लॉग मध्ये चांगले आलेले आहे कमेंट, पण असे बोलले की विशाल बायकोची इज्जत करत नाही का. कोणती इज्जत नाही दिसली तुम्हाला माझी? सगळी इज्जत करतात. म्हणजे जशी मी प्रेग्नेंट आली तशी इतकी काळजी घेते माझी, माहिती का. मम्मी तर म्हणजे मम्मीपेक्षा पण काळजी घेते. आता माहिती डॉक्टरने रक्त कमी सांगितलेलं आहे, तर डायरेक्ट बोलते मला, माहिती 2-3 दिवसापासून बोलतो मी बनवतोय. मी बनवते. नाही तू नाही, तू तुपाचा वास पण सहन होणार नाही, तूप टाकून बनवणार आहे. नाही, मी बनवतो. चल ना मग, आज ब्लॉग पण होऊन जाईल. नाही, पण असं मग वाईट एखादी जर कमेंट असली असं वाटतं सगळे चांगले आणि एखादी येते वाईट, पण असं वाटतं अरे काय येते अशा ब्लॉग मध्ये आपण दाखवतच नाही. सगळं चांगलंच बोलतोय, सगळं चांगलंच करतोय. काय असतं माहिती का, माझं जे बोलणं ना ते थोडस असं रूट टाईपचं आहे. म्हणजे कसं माहिती का, चहाचं सांगा ना.
मग तुम्ही कसं एक्सप्लेन करत जा कारण सांगतो त्याचं का पिकली तुम्ही चहा. नाही हे बघा ऍक्च्युली माझं नाही का थोडस वागणंच असं म्हणजे रूट टाईपचं आहे ना, म्हणजे वागणं नाही असं मी डायरेक्ट चहा पिकली, पण त्याच्या मागे नाही का माझं हेतू तो नव्हता की हिला चहा पिऊनच नाही द्यायचा. हिला डॉक्टरांनी मना केलाय चहा पिण्यासाठी, कारण की चहा नाही का ते बाळाला चांगला नाहीये या गोष्टी. ते माझं कारण काय एवढं हे नव्हतं की हिचं मन दुखावलं जाईल, तुमचं मन दुखावलं, पण त्या गोष्टी नाही सांगितल्या डॉक्टरनी, तर त्या केल्या नाही पाहिजे. बरोबर, चहा चांगलीच नाहीये. आणि मी तर फक्त बिस्किट खाते, चहा पित नाही. मी समोर फेकून देते चहा. बिस्किट खाते आणि चहा पित नाही. बिस्किट पण खाल्लं मला पचन नाही उरली चहा. आणि ते मला वाईट नाही सांगत, सगळं चांगलंच सांगतात, कधीच वाईट सांगत नाही. ते फक्त चहा फेकून दिली ऑडियन्स समोर, त्याच्यामुळे मला म्हणजे वाईट कमेंट आल्या, पण त्या माझा तो हेतू नव्हता. माझा फक्त हेतू होता की हिची हेल्थ चांगली राहावा, बाकी काहीच नाही. आपण जसं आता म्हणजे पहिले नव्हते आपल्याला, आता आपण जसं आपलं बाळ म्हणजे प्रेग्नेंट राहिल्यापासूनच तुम्हाला जास्त बोलतात की असं करतो, याला समजत नाही, ते एक दोन इज्जत करत नाही, असं तसं. म्हणजे बाकी सगळं मागच्या चहा बद्दल फक्त एक दोनच चांगले कमेंट आली का अरे हा डॉक्टरच्या सल्ल्यानेच वागतोय विशाल. अरे मला ऑडियन्सच्या बोलण्यावरून काही नाही, पण मला नाही का एखाद्याला कळतंय की म्हणजे कसं रिॲक्ट करतोय म्हणजे तुम्ही सगळे. बाकीच्या नाही कळत, बाकीचे काही बोलून जाते असे. मला त्या ऑडियन्सच्या बोलण्यावरून काही घेणं देणं नाहीये. मी तुझी इज्जत करतो का नाही हे तुला माहिती आहे, कारण की मी तुझ्या सोबत राहतो, तर तुला हे एक्सप्लेन करणं खूप गरजेचं होतं. ते तू केलं आज, पण नाही का ते तुला माहित आहे मी तुझी इज्जत करतो की काय करतो की काय करतो. ते ऑडियन्स खूप लांबचे डायरेक्ट इज्जत करत नाही, अशी नाही तसं नाही करते ती माझी इज्जत, असं नाही. असं नाही का बोलायचं कधी तेल वाईट, कधी मला वाईट, कधी मम्मीच्या ब्लॉग मध्ये मला वाईट, असं नाही बोलायचं कधीच, माहितीये का. कारण याच्यामुळे फॅमिली अशी दूर दूर होऊन जाते. तुम्ही बघितलेलं आहे असं दूर दूर. कालच्या ब्लॉग मध्ये जसं मी मम्मीच्या ब्लॉग मध्ये मी साईडला बसले, मला किचन म्हणजे चिकनचा वास येतोय, मी घरामध्ये पण करत नाही, मम्मी मसाला काढून देते, मम्मी भाजी बसू शकत नाही. मी किती वेळेस एक्सप्लेन केलंय हिला चिकनचा वास सहन नाही होत, मटनचा वास सहन नाही होत, म्हणजे जे नॉनव्हेज वस्तू ना अंड्याचा सुद्धा, दुधाचा सुद्धा वास येतो तिला, तुपाचा सुद्धा वास येतो. त्याच्यामुळे ना प्रियाताईच्या पाठीमागे बसते. ताई काय बोलल्या मी सरळ म्हणजे वहिनी सरळ बसा, ताई मला पाहू पण नाही वाटत मला. आणि कमेंट मध्ये काय आलं, तोंड फुगून बसली इकडे एक साईड बसली, तसं काही नव्हतं. हे प्रेग्नेंट असल्यामुळे नाही का ते थोडं होतं. आणि आपण काम पण किती केलं होतं घरी, 3 वाजले होते ना सकाळचं जेवायला. मग आम्ही काम केलं त्याच्यामुळे मग मला भूक लागली, त्यासाठी कधी जेवतो आता कधी जेवतो मी अरे त्याच्यामुळे 1-2 मुळे आमची फॅमिली अशी होऊन जाते. काही जण आहेत, ते सगळेच जण नाहीयेत. आपले ओल्ड जे म्हणजे ओल्ड जी आपली ऑडियन्स आहे ना, ती कधीच काही वाईट नाही बोलणार, पण जे आता नवीन आलेत ना, 1-2 जण असे कमेंट करणार आहेत ना, ते काड्या लावून जातात. तर ते आम्हाला म्हणजे याच्यामध्ये आम्हाला नाही का बोलताना व्यवस्थित नाही वाटत त्या गोष्टी, म्हणजे फॅमिलीमध्ये राहताना व्यवस्थित नाही वाटत. आम्हाला आवडत पण नाही असं कमेंट्स 10-20 बोलायचं, कशाला बोलायचं. आम्हाला कमेंट्स वरून काय घेणं देणं नाहीये, कारण की नाही का आम्हाला माहिती आहे आम्ही एक दुसऱ्यांसोबत कसं वागतो, कसं राहतो. त्याला वाईट आली की मला कसं रे तुम्ही बोलत असते, बघा तुम्हाला वाईट आली, ती मला वाईट आली की ती बोलते, पण तुला पाहिजे झाली वाईट. आणि आम्ही नाही का कमेंट डिलीट नाही मारत, त्याच्यामुळे तसंच राहून देतो, नाही मारत, आम्हाला काही गरज नाही. बरं चला, आपला विषय भटकला नाहीये, तो इम्पॉर्टंट विषय होता, तो आज क्लिअर केला, ते बरं झालं क्लिअर केला. आणि 2 दिवसापासून मस्त हवा आहे, थंडगार एकदम. कारण की नाही का ऑडियन्स आपली जी म्हणजे जे कमेंट करणार आहेत ना, ते खूप लांब राहतात, ते आपल्या दोघांसोबत नाही राहत ना. तुझी किती इज्जत करतो हे तुला माहित असेल का त्यांना माहित असेल. एक व्हिडिओने जज नाही करू शकत आपण कोणाला, तर त्या गोष्टी आहेत. तेच ना, मग असं नाही बोलायचं, इज्जत नाही करत आणि ते नाही करत. कधी तू मला बोलली का मी विशाल खरंच तुम्ही इज्जत नाही करत आहे, तर मी ते मनावर घे, त्यांच्या गोष्टी मनावर नाही घेणार, कारण की ते खूप लांब राहतात. तुम्ही नाही विचारतो मला, मागच्या वेळेस पण इतक्या वेळ म्हणजे लेच वाईट आलेलं. विशालला नाबालक आहे, नाबालिकच तसं नॅचरल झालेलंच नाही, अजून लहानच आहे, लहान सारखंच वागतोय, असं तसं. आपल्याला वरती गेलं त्याने 10-15 मिनिटच राहिली फक्त, खाली आल्यानंतर तेव्हा पण किती बोलून गेले. चला जाऊ द्या, आपण आता दुसऱ्या वेळेस नाही करणार मी. चंद्रग्रहण असो, सूर्यग्रहण असो, कोणतं ग्रहण असो, खरंच ते नाही करायला पाहिजे. मी पाळीन म्हणजे पाळीन, आणि त्यावेळी चूक झाली, पण अशा वाईट कमेंट नाही करायचं. चल आपलं नाही का मेन ते रक्त कमी झालंय ते बघ, ते वाईट कमेंट्स तर येत जात राहतील. अशा कमेंट अजून रक्त कमी मला असं वाटतंय अजून मी आहे ना वाढवायला, ते किती पण वाईट कमेंट करू दे. आज करा बसली मी आता. चला चल मी सामग्री करून देते मला.
काय सामग्री काढून देते. कट करून देते गुळ, पण मिक्सर मधून मी अजिबात काढून देणार नाही तुम्हाला. ओके ओके चल मिक्सर मधून नाही काढून देणार. चल ना. अरे मला इथे काहीच माहित नाही. मी त्याच्यामुळे बोलले सामग्री मी काढून देते हा, तुम्ही मग करा. तेच बोलतोय मी. तुम्ही kitchen मध्ये बघितलं सगळ्यात पहिले आलो, पण मला नाही का सामग्री खरोखर काढून दे. हा जरा असं. आणि ते प्रोसेस पण सांग कसं काय करायचंय ते. तू म्हणशील याच्यापेक्षा मिस केलेलं परवडन का? वाढवाने काम करणं. त्याच्यामध्ये शेंगदाणे किती थोडस बनायचे, गुळ जेवढा आहे ओके पहिले तू 10-15 खाऊन बघ, त्याच्यानंतर मग पुढे जर आवडले तर परत काय तीच. काय बघू खाली खाऊन, अरे लाडू मग नंतर तसंच ठेवून द्यायचं ते काल. नाही 10-15 खाऊन बघ, म्हणजे जेवढे आहेत तेवढं बनवू आपण. 10-15 खाऊन बघ. आत्ताच नाही, म्हणजे खाऊन बघ, जर चांगले वाटले तर परत एकदा बनवू. जेवढे असं बनवणार तेवढे. कमीच बनवू आता, हे बोलतोय मी. हा, तर सर एवढाच गुळ आहे, गुळ पावडर आहे. ते जे आपण झेप्टोरून मागवलं ना ते गुळ टेस्टी नाही व्यवस्थित एवढा, म्हणजे गोड नाही एवढा. हे चांगला आहे का? हो असा वाला चांगला असतोय. हा. आणि ते खडे खडे होते ते एवढे हे नाही चांगले नाही. ते. ओके चलो. ओली होती काय कढई? शेंगदाणे भाजून देते ही मला, है ना? ओली होती का म्हणलं कढई? नाही का, सुकलेली होती. थोडीशी मोठी कढई गेली होती. मला असं वाटतं जास्त होईल शेंगदाणे. नाही बरोबर आहे, जास्तच पाहिजे. 15 दिवस 2-2 तुला कंटिन्यू खाऊ घालणार आहे, हे का नाही किट्टू दादा? नाही जय माती. गुळ एवढा घेतलेला आहे आम्ही, गुळ अजून लागेल थोडासा. त्याच्यामुळे ते शेंगदाणे कमी करतो नाही. नाही शेंगदाणे त्याला थोडं गुळ पावडर पण टाकू, काय नाही. मंद गॅसवर हलवत राहा. मंद गॅसवर मंदा तिकडे गॅसवर बाजूसन हलवत सगळे राहतो. शेंगदाणे मंद गॅसवर हलवायचे. तुम्ही 0.5 मध्येच बसता फोन मध्ये. 0.5 लागते तुम्हाला. सांडवा दे खाली. एकच गेलं ते सांडलं. मी काय बोलतोय, हे थोडं गॅस थोडा स्लो करू. मंद गॅसवर करायचंय ना आपल्याला. त्यासाठी विलायची पण लागते तुम्हाला माहिती ना. हा विलायची कुठे? आताच आम्ही रेसिपी बघितलेली युट्यूबवर थोडीशी, तर त्याप्रमाणे आपण करणार आहोत. आणि थोडं मायराला पण माहिती आहे, तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला, म्हणजे मला तरी. पण जर तू खाल्लं नाही तर तुझ्या असं नडलेला लाडू आला ना, नाही फाईट मारत. हे बघा असं माझं बोलणं आहे, त्याच्यामुळे त्याच्या मागे नाही का हे पण असतं, केअर पण असती, आणि त्याच्या मागे तुम्हाला वाईट पण वाटतं काही लोकांना. त्याच्या मागे प्रेम असते. समझ रहे हो ना? मागं प्रेम पण असतं, असं आहे ते. आहे ना, बरोबर आहे का? मग आणि मी वाकून असं याच्यामुळे बसलोय, कारण की नाही का मी कॅमेऱ्यामध्ये पूर्ण येत नाही, असं असलं 0.5 मध्ये घेतलेलं नाही मी. किचन मध्ये मी शोभत नसेल. नहीं. शोभतो नाही ना. तुम्ही करत नाही, पप्पा तरी शोधते एक प्रकार. तुम्ही नाही शोभतो आणून देखू का इकडे. तुम्ही कधी काही केलंच नाही ना, त्याच्यामुळे बोलते मी. भाजू द्या मस्त काळ चलो भाजल्यानंतर भेटू. गुळ कापू राहिले. हम्म गुळ कट करते. हे बघा, हात कापा ना बोट. नाही इकडे शेंगदाणे त्यांचे भाजून झालेत. इकडे टाकले मी थोडीशी तीळ आणि थोडीशी टेस्ट येते. हे बघ एवढा गुळ झालेला आहे. कापलाय तो पूर्ण. कट केलाय, तेनच कट केलाय. मग आता बोट चिरून घेतला असतं. आता हे काय करणार तुम्ही? याला नाही का पाट्यावर वाटणार आहे. हा पाटा आहे का? आहे ना. बरं चला मग पाट्यावर वाटा. जिंदगी जाईल पण पाट्यावर वाटता नाही येणार. नाही येणार? मला येते बाबा. तू हुशार आहे. दे इकडे, मी देव काढून. काय रोज मला बोलवते ना, तू बोलते हा हे काढ. वाटलं मिक्सर मधून देऊ का? जरा अरे सांभाळ. मी काय म्हणतो, ते शेंगदाणे गुळ मिक्स करून टाकायचं होतं मी, तेव्हा ते मस्त भालं असतं. सांग ना माहिती तुझी शेंगदाणे किती रेसिपी. मोठे आहे ते. मग
थोडंसं कस घ्या गोल फिरून. दोन्ही एकादच करायचं होतं, मी असं बोलत होते. अरे झालेलं आहे. फिरून बघ. मग बस बोलते तरी पण नाही ऐकत तुम्ही. किती बारीक झालाय. अरे वेलची पावडर नव्हती का त्याच्यात? नाही कुठून टाकू? कुठून एवढी बारीक नाही होत ना, त्यासोबत मिक्स करून टाकले असते. डबल जास्त कुटावं लागणार. आता येते वेलची पावडर एवढी. ही ह्या पाय अर्धा शेंगदाणे आणि पावडर काढलेली पावडर गोळी. आणि याच्यात इलायची पण टाकली. इलायची पण आपली व्हाईट इलायची मिक्स करा दोन्ही आपण. झालेलं आहे मस्त एकजीव. आणि त्याच्यानंतर आता आपण तूप पण टाकून ठेवलं वाटतं अगोदर. हे बघ थोडस अजून टाकायचं. इकडे तीळ आणलेले. किटू दादा हे लाडू खाऊन बघ, साईबाबा सांगतात. अरे आई खाल्लंय. आई कसं होतं मम्मी? लय भारी झालाय. छोट छोट लय मम्मी मी थोडं टेस्ट करायचं. टेस्ट केली टेस्ट केली फक्त. कसं होतं मम्मी तुम्ही सांगा. खरंच लय भारी झालं. सॉफ्ट झालंय मस्त. सॉफ्ट झालाय ना मस्त. आता किती जणांना एकदम भारी. मी पण एक खाल्ला. इतका भारी झालाय. थोडेच बांधायचे रोज म्हणजे दुसऱ्या दिवशी. याने बनवलेत मी नाही. मी फक्त शेंगदाणे भाजून दिलेले. सगळे याने केलेले. गूळ बीळ सगळं असंच करून घ्यायचं त्याच्यात. भारी भारी. रक्त कमी त्याच्यामुळे. आम्हाला थोडं जरा खायला भेटत त्याच्यात. आम्हाला पण बरोबर आहे. आता नेक्स्ट टाइम मला मोठे बनवतो. नाही, मला काय वाटतं लय मोठे बनले की खराब होते. म्हणजे चव नाही लागत. थोडस बनवलं की हा, लय भारी झालं. किटो एक लाडू किट्ट्याने अजून खाल्ला नाही खाल्ला. नाही त्याला गुळ आणि शेंगदाण्याचा लाडूच नाही आवडत. तो बोलतोय साई बाबाच्या मध्ये यायचं. त्याला साई खाऊन बाबाच्या. बघेल ना, चव कळेल तर तो खाईल. हा, लय चव भारी कळेल. झालाय. त्याला आवडेल. त्यानं अजून खाल्लाच नाही ना. त्याला मग कसं पण करून जरा डिमांडला घेऊन जायचं. नाही आम्ही नाही घेऊन जाणार त्याला डिमार्टला. मग खाईल तो. नाही घेऊन जाणार. चला घर सोडून जाय. बाय बाय. बाय बाय. जा एकटेच हा. हा, बर जा. लगेच पॅक करेल. पॅक करेल. जा, बस, असं सगळ्यांचं. पॅक करेल पॅक. आणि करून पॅक. बर चला आता आपण हा ब्लॉग इथे चला. सेंड करू. आणि आम्हाला आता डीमार्टला जायचंय तर आम्ही डीमार्टला जाऊन येतो. थोडं सामान घ्यायचंय. बाय कर. बाय. बाय.